प्रशमन मन करू गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवून माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू सारजा जी चतुराननाची आत्मजा वाक्सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरण वजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण जानते निपुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन त्या माझे नमन दंडवत आता बंधू रंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करून सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञानी म्हणून या पूजा बाळा चालवी सकळा नामा म्हणे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा अनुग्रह लागलो नमस्ते सतीति जगत्कारणाय नमस्ते स्थिते लोकाश्रयाय नमो अद्वैत तत्वाय मुक्तिप्रदाय नमो ब्रह्मणे व्यापिने शाश्वताय पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन कृपादाने कथे कवितार कृपादाने कथे कवितार कृपादाने कथे कवितार बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु दाय सतोका बाबाजी सद्गुरु दास सतोका कृपादान कथे
झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू यावरी न करावा अहेरू यावरी न करावा अहेरू नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्णब्रह्म परानन्दमीशमाळन्दी वल्लभम् सीतानाथ समारब्धा श्रीरामानन्दाय मध्यमा अस्मदाचार्य पर्यन्ता वन्दे गुरुपरम्परां विठ्ठल 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 मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संतते तिणेची पंथी चालू जाता न पडे गुंथा कोठे काही मोडोनिया नाना मते देती सिद्धांत सौरसू तिणेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचे श्रेष्ठ शिष्य श्री निळोबाराय यांचा संतांचं व संत प्रतिपादित मार्गाचं वर्णन करणार आहे. विठ्ठल 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 हा जो फाल्गुन महिना आहे या महिन्याला शास्त्रीय दृष्ट्या आणि व्यावहारिक दृष्ट्या निषिद्ध मानलेलं आहे. शास्त्रामध्ये या महिन्याचं वर्णन करत असताना शास्त्र असं म्हणतंय की सर्वे ब्रह्मा वदिष्यन्ति फाल्गुने बालका इव. या फाल्गुन महिन्यात होळीचा सण असतो आणि त्या होळीच्या सणाला शिव्या देण्याचा एक प्रघात आहे, एक परंपरा आहे. म्हणून या शिव्याचा महिना म्हणून शास्त्राने याला म्हटलेलं आहे. तसा शास्त्रीय दृष्टीने हा महिना निषिद्ध मानलाय. व्यावहारिक दृष्टीने आपण पाहतो कोणी आळसी मनुष्य दिसला की लोक म्हणतात आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास. व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा हा महिना तसा निषिद्ध मानला जातो. ज्या व्यक्तीला गोष्टीला वस्तूला व्यवहारात मान नाही, शास्त्रात मान नाही, अशी वस्तू जर संतांनी तिचा अंगीकार केला तर ती परमोच्च शिखरावर जाऊन पोहोचते. याचं एकमेव उदाहरण म्हणजे हा फाल्गुन महिना. याच महिन्यात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं. त्यांचे परमशिष्य श्री निळोबाराय यांनीही वैकुंठ गमन केलं. यांचं विशेष सांगायचं म्हणजे ज्या तिथीला जगद्गुरु तुकोबारायांनी वैकुंठ गमन केलं त्याच तिथीला निळोबारायांचं वैकुंठ गमन आहे. म्हणून करोति निर्मला धारा हा तुच्छस्यापि महारहताम अंबुनो बिंदुरल्पोपि शुक्तौ मुक्ता फलम भवेत. एका आकाशातून पडणाऱ्या पाण्याच्या थेंबाला तशी काहीच किंमत नाही. कुठेतरी जमिनीत पडेल, मुरून जाईल, दगडावर पडेल, सुकून जाईल. पण तोच पाण्याचा थेंब जर स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यात पडला तर माऊली म्हणतात हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती. त्या शुक्तीमध्ये पडला तर त्याचा मोती होतो. आश्रयावरून त्या वस्तूची किंमत वाढते. त्या न्यायानुसार या महिन्याचा अंगीकार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आणि निळोबारायांनी केल्यामुळे हा महिना पवित्र आणि पावन झालेला आहे. विठ्ठल 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 सर्व विद्यार्थ्यांची आणि गुरुवर्यांची मी क्षमा मागतो. कारण आमचं कीर्तन ज्या तिथीला ज्या वारी ठरलं होतं काही अपरिहार्य कारणामुळे म्हणा किंवा माझ्या चुकीमुळे म्हणा त्या तिथीला त्या वारी मी करू शकलो नाही. निळोबारायांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आमचं कीर्तन होतं
परंतु काय सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा कीर्तन रहित झालं आणि सर्व विद्यार्थ्यांची माझ्याकडून मन दुखली, त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो. या ठिकाणी गुरुवर्यांच्या कृपेने जशी मला बुद्धी ते देतील, प्रदान करतील, त्यानुसार या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. जरी परवा निळोबारांची पुण्यतिथी झाली तरी संत चरित्र कधीही वर्णन केलं तर त्याला आवीट गोडी असते. त्याच दिवशी निळोबारांचं चरित्र सांगावं हे विशेष आहे, मान्य आहे, पण आजही सांगितलं तर काही वाईट नाही. विठ्ठल विठ्ठल मनुष्य जन्म हा ईश्वर प्राप्ती करता, मोक्ष प्राप्ती करता भगवंताने निर्माण केलेला आहे. त्या मोक्षाच्या प्राप्तीकरता अनेक साधनही शास्त्राने सांगितलेली आहेत. त्यामध्ये योग असेल, कर्म असेल, ज्ञान असेल, उपासना असेल, वेगवेगळ्या प्रकारची साधने आहेत. प्रत्येक साधना करता अधिकारी सांगितलेला आहे. उदाहरणार्थ योग ही जर साधना करायची झाली तर त्या साधनेकरिता स्थान कसं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिन कुशोत्तरम तरी विशेषे आता बोली देल परिते अनुभवे उपेका जाईल परी तैसे एक लागेल स्थान पहावे जिथ आराणुकीचे निकोडे बैसलिया उठो नावडे वैराग्यासी दुनी वचढे देखील याजे जो संती वसविला ठावो संतोषाची सावाओ मना होय उत्साहो धैर्याचा अभ्यासूची आपण याते करी हृदयाते अनुभववरी ऐशी रम्यपणाची थोरी अखंड जेथ दया आडदाता पार्था तपश्चर्या मनोरथा पाखांडिया ही आस्था समूळ होय स्वभावे वाटे येता जरी वरपडा दाहला अवचिता तरी सकामुही परिमाघवता निघो विसरे ऐसे निनराहतया ते राहावी भ्रमतया ते बैसवी थापटून चेववी विरक्ती ते. पुष्कळ ओव्या आहेत, आपण पाहून घ्या, आपल्याला वेळ नाही संपूर्ण ओव्या सांगायला. परंतु असं स्थान जर आपण आज कुठे पाहू गेलो तर ते सापडणं दुर्मिळ आहे. तशा सांगायचं झालं तर आळंदीत काही अशा संस्था आश्रम असे आहेत की तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमचं मन शांत झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या अनुभवाचं सांगायचं झालं तर गोपाळपुऱ्यात कन्हैया आश्रम नावाचा आश्रम आहे, आपण सगळ्यांनी पाहिला असेल. तिथं आजही तुम्ही गेले तर ती भूमी अशी महात्म्यांच्या पायानं पवित्र झालेली संपूर्ण आळंदीच आहे. परंतु असे काही विशेष ठिकाण आहेत, त्या आश्रमात तुम्ही आजही गेले तर कितीही चंचल मनुष्य असू द्या, जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा पाखांडिया ही आस्था समूळ होय. तेव्हा योगाला असं स्थान पाहिजे. माऊली सांगतात, योगा जिया वाटा जी निघाले गा सुभटा तया दुःखाचा चिवाता भागा आला. फार कठीण आहे योग साधना. त्यानंतर कर्म. गीतेमध्ये भगवान म्हणतात, कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. कर्माची गती समजणं तसं फार अवघड आहे. माऊलींचा एक अभंग आहे, कर्म आणि धर्म आचरी जे दया लागी. 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 जागत
विठ्ठल 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 त्यानंतर ज्ञान नावाचं एक साधन आहे. आपण सगळेजण वेदांत ऐकणारे आहात. विचारसागर आपल्या सर्वांचा झालेला आहे, जवळपास काहींचा झालाय, काहींचा नाही झाला. पण आपण पाहतो पुष्कळ वेळा बाबा आपल्याला रोज सांगतात ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. परंतु तसा अनुभव येणं फार दुर्मिळ गोष्ट आहे. सामान्य व्यक्तीचा तो अधिकार नाही. माऊली म्हणतात विवेक श्रवणे खरपुसे आणि करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकाचे. बुद्धीचा किस पाडावा लागतो तेव्हा कुठे ती अवस्था प्राप्त होते. मग का हो सामान्य व्यक्तीला मोक्ष प्राप्त करण्यासाठी काही साधन आहे की नाही? तर महाराज म्हणतात सामान्य व्यक्तीला मोक्ष प्राप्त व्हावा याकरिताच हा वारकरी संप्रदाय निर्माण झालाय. विठ्ठल 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 गुरुवर्य बाबांचं आगमन झालं. आपण सगळे बाबांना काशी विश्वेश्वराचा अवतार मानतो. परंतु आम्ही ज्या ठिकाणी जवळपास 6-7 वर्ष वास्तव्य केलं ते भगवान मारुतीरायाचं मंदिर आहे. आणि महारुद्राचा अवतारच मारुतीराय असल्यामुळे बाबा माझ्यासाठी तरी पवनपुत्र हनुमंताचे अवतार आहेत. आणि आज शनिवार सुदैवाने शनिवारी या शब्दकुसुमांनी मी गुरुवर्य बाबांच्या रूपात असलेल्या पवनपुत्राचं आज पूजन करतो. याबद्दल मला अत्यंत आनंद होतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. कुणी एक साधक म्हणा मुमुक्षू त्याने सद्ग्रंथाचं ज्ञानेश्वरीचं काहीतरी वाचन केलं. अभंग जगद्गुरु तुकोबाराचे वाचले. आले हो संसारा तुम्ही एक करा मुक्ती मार्ग हळूची धरा काळ दंड कुंभ यातना थोरा कार्य घोरा दत्त कशिना नाही त्या यमाची करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा ओढाळ सापळे जैसे धान्या चोर यातना धरी देतो नाही दिले पावईल कैसा चालता पंथे तेने ओळसा नसेल ठाऊके ऐकतो कैसा नेती बंद जैसा धरोनिया क्षण एक नागी वापाई नचलवे तया करिता काही मोडीती कांतवना सोयी अग्निस्तंभ बाही कवटाळविती देखोनी अंगे कापती तये नदी माझी तालविती लागे ठावना चलवे बुडविती वरी मारिती यमदंड तहान भूपन सहावे वेळ तो राखिती किती एक काळ पिंड पाळूनी कैसा शीतळ तो तप्त भूमी ज्वाळ लोळविती. असं यमसदनाचं वर्णन ऐकलं आणि साहजिकच तो पूर्वजन्माचं त्याचं काहीतरी पुण्य असेल त्याच्या मनात विरक्ती निर्माण झाली आणि आपण मोक्ष प्राप्त करावा या तीव्र इच्छेने तो घरून निघाला. कुणी महात्मा भेटेल साधू भेटेल त्याला एकच विचारायचा महाराज पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयाशी देव कृपा करील मद काय लाज राखील. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा देव कृपा करील मद काय लाज राखील. कोणीही महात्मा भेटो सामान्य व्यक्ती भेटो माणसाच्या चित्ताला एकदा ओढ लागली म्हणजे कोण समोर आहे याचा तो विचार करत नाही. सामान्य व्यक्ती भेटला तरी तो एकच विचारायचा दादा मला मोक्ष कसा मिळेल सांगा. कुणी महात्मा भेटायचा कुणी सामान्य व्यक्ती भेटायचा
जो तो ज्याच्या परीने मोक्षाचा मार्गही त्याला सांगायचा, पण त्याच्या चित्ताचं काही समाधान झालं नाही. पुष्कळ फिरला. नंतर कुणीतरी त्याला एक सद्ग्रहस्थ भेटला. त्याने सांगितलं, बाबा अरे इकडे तिकडे काय फिरतोस, जा पिंपळनेरला एक निळोबाराय नावाचे सद्ग्रहस्थ आहेत, त्यांना तू जाऊन भेट, ते तुला नक्की मार्ग सांगितल्याशिवाय राहणार नाहीत. तो साधक गेला. महाराजांचं त्याला दर्शन झालं. महाराजांना म्हणाला, महाराज मी आपल्याकडे मोक्षाचं साधन विचारण्यासाठी आलेलो आहोत. महाराज म्हणले, बाळा आधी तू काही प्रयत्न केला आहेस का? महाराज तो मुलगा म्हणाला, महाराज काही नाही, पुष्कळ प्रयत्न केले, मी आपल्याला सांगतो. पहिल्यांदा मी एक साधू मला भेटले, गोसाई होते ते. मला वाटलं फार मोठे साधू आहेत. पुष्कळ दाढी वाढलेली होती, जटा वाढलेल्या होत्या. मला ते आश्रमात घेऊन गेले. आश्रमातून धूर निघत होता. मला वाटलं काहीतरी यज्ञ चालू असेल, होम हवन चालू असेल. पण महाराज काय सांगावं, जवळ गेलो, 10-5 साधूंच्या अशा टोळ्या बसल्या होत्या गोल फेरा करून. जवळ जाऊन पाहिलं तर महाराज, नाथ महाराज म्हणतात, म्या गुरु केला गोसाई आणि त्याची चिलीम फुक्याची घाई. पुष्कळ धूर निघत होता, पण तो यज्ञाचा नव्हता महाराज, चिलीमचा धूर होता, गांजाचा धूर होता. निराश झालो महाराज. तिथून निघालो. नाथ महाराजांचा खूप गोड अभंग आहे, गुरु केला म्या गुरु केला, अनुभव नाही त्याला. पुढे नाथ महाराज म्हणतात, गुरु केला म्या जंगम, त्याचा शंखाची भमभम. पुढे सांगतात, गुरु केला म्या मान भाव, गुरु केला मान भाव, त्याचा खापर खोटीचा देव. गुरु केला म्या बामन आणि त्याच्या पोथीची लामन. नाथ महाराजांचे खूप गोड अभंग आहेत. पुढे सांगतात, गुरु केला नामावाला आणि शेंडा बुडत नाही त्याला. तो साधक सांगू लागला, महाराज पुष्कळ फिरलो, खूप शास्त्राध्ययन केलं. एक कोणीतरी साधू ग्रहस्थ होते, त्यांना विचारलं, का हो ही गर्दी कशाची? त्यांनी सांगितलं, आमचे फार मोठे महाराज आहेत आणि त्यांचा अभिषेक चाललाय. जवळ जाऊन पाहिलं महाराज, तर त्यांचा दुधाने अभिषेक चालू होता. पुष्कळ दूध वाया जात होतं. मी म्हणलं, का हो हे दूध कशासाठी? ते म्हणले, याची खीर बनवून सगळे भक्तजण पितात. आता नाव तुम्ही हसले, तुम्हाला माहिती नाव काय ते. महाराज पुष्कळ फिरलो. एका अशी बारी लागली होती खूप लांब. मी त्यांना विचारलं, का हो ही बारी कसली आहे? त्यांनी सांगितलं, या ठिकाणी 500 रुपयात देवदर्शन होतं. मी म्हणलं, ठीक आहे, अहो आपण एवढे फिरतो, 500 रुपये द्यायला काय मागं पुढं फायचं? मग 500 रुपयाची पावती फाडली. बारीला लागलो, 2.5 तास बारीला लागलो. आणि ज्या वेळी मी त्या दर्शनाच्या ठिकाणी गेलो, एक बारीक छिद्र होतं आणि त्या छिद्रातून पलीकडे पाहिलं. ते सांगत होते, त्या दुर्बीण सारख्या छिद्रामधून जर पाहिलं तर पुढे असा एक पिवळा प्रकाश होता आणि त्या प्रकाशात अशी चिठ्ठी होती, या ठिकाणी ज्याला देव दिसला नाही तो महामूर्ख आहे. पुढे जायचे, प्रत्येक जण हसत पुढे जायचा. मीही पाहिलं. अशा पुष्कळ ठिकाणी माझी फसवणूक झाली महाराज. शास्त्राध्ययन केलं, व्याकरण शिकलो. व्याकरणाचे सूत्रही त्याने महाराजांना म्हणून दाखवले. त्याला आपल्या लघुमध्ये सुरुवातीलाच आहे, ऐऊन रुलरुक एवं अयौच हयवरट लन यमंगणम झभय घरधश जबगरधश खपय खपचट चटतव कपय शससर हल इति माहेश्वराने या सगळं म्हणून दाखवलं महाराजांना. महाराज म्हणजे वा छान आहे. बर, पुष्कळ देवतांची उपासना केली. आई भवानी थोर जाणुनी तिजम्या उपासिले ओ, हाती देऊनी परडी तिने मज भिकेसी लाविले ओ, फुळा पांगुळा करुनी आपणा जवळी बैसविले ओ, उदो अस्तुचे भरे गरगरा फिरे भूतवावरे तो मज व्यर्थशी न वाट लाव, खंडोबाची नवस करुनी मुरळी होऊनी बैसले ओ, आपले जे का सखे सज्जन ते विवंचुनी भरी भरले ओ, वारी मागता पोट भरे ना बहुश्रम पावले ओ, श्वानाची परी वृथा गुरगुरी जायचा तरी परी तो हरी नाही देखिला, मुंजाबाची डाक घालुनी मेसाई आळविली ओ, त्रिगुणाची ती वही करुनी त्यावरी बैसविली ओ, धूप दीप नैवेद्य दावुनी पंचारती केली ओ, तिने मज नाडिले दुःख भोगिले मग म्या ढकलून दिले तिला.
माझे घरी पाहुणा भैरव येऊन बैसलावो, त्रिगुणाचा त्रिशूळ घेऊन प्रपंच विस्तारी लावो, जोगी बोलावून परत भरवणी भराड म्या घाती लावो, ऐशी वरदळे सोचिली बळी झाली निर्फळे सुखाचा लेश नाही देखिला, ऐसी दैवते केली अनंते नवस बहु फेडिले वो, परिते फलकट झाले शेवटी गळा येऊन पडिले वो, बहुजातीले दुःख भोगिले चौदिशी व्यापिले झाले मी उदास. तो म्हणला महाराज मी फार उदास झालो, मला काहीतरी मोक्षाचा मार्ग सांगा. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेतः यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे, शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. आम्हा काय उचित जे मोहेणे, आम्हा काय उचित जे मोहेणे चित्त व्याकुळ माझे, तिमिरा विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पाचित असतान दिसे वस्तू जात. देवा तैसे मज जाहले जे मन हे भ्रांती ग्रासिले, आता काय हितापुले, आता काय हितापुले ते तुझी जाणे. हा श्लोक म्हणून त्या श्लोकाचा जो भाव आहे त्या प्रकारे त्याने महाराजांना विनंती केली, महाराज मी आपला शिष्य आहे, काहीही करा पण मला या मोक्षाचा मार्ग सांगा. महाराज म्हणले बाबा अरे आम्ही काय तुला मार्ग सांगणार, आम्ही काय मार्ग सांगणार. तो म्हणला महाराज मग तुम्ही नाही तर मग कोण सांगणार मार्ग, या जगात असं कोण आहे की मला या संसाराच्या बंधनातून मोक्षाकडे नेणार कोण आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या मार्ग
संतते दयानिधी संतते दयानिधी संतते तेरे पंते जानो जाता तेरे पंते जानो जाता विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात मार्ग दावून गेले आधी का हो मार्ग दाखवावा लागतो का अवश्य मार्ग दाखवावा लागतो मार्ग पुष्कळ आहे जगात परंतु शास्त्रकार म्हणतात अनेक शास्त्रम बहुवेदितव्यम अल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः यत्सारभूतं तदुपासितव्यम हंसो यथा क्षीरमीवांभुमध्यात् जगात शिकण्यासारखं पुष्कळ आहे आचरण्यासारखे मार्गही खूप आहेत अवगत करण्यासारख्या कलाही पुष्कळ आहेत परंतु अल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः माणसाचं आयुष्य फार लहान आहे अल्प आयुष्य मानव देह अल्प आयुष्य मानव देह अल्प आयुष्य मानव देह अल्प आयुष्य मानव देह अर्धरात्र काय अर्धरात्र खाय अर्धरात्र खायामध्ये बावत्व पिणारोग त्यामध्ये बावत्व पिणारोग भजनाची उरले पाहेगा भजनाची उरले पाहेगा काय भजनाची उरले पाहेगा काय भजनाची उरले पाहेगा काय भजनाची उरले पाहेगा काय भजनाची उरले पाहेगा आयुष्य काय भजनाची मुरले ते पायना त्या मार्गामध्ये स्वतःने अर्धरात्र खाले मते काय भजनाची उरले किंबहुना गीता ही आपल्याला सांगते यावान रथोदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी आपण हितापुले तेची घेपे जैसा प्रगतली आग भस्ती अशेष ही मार्ग दिसती तरी ते तुले ही काय चाली जती सांगई मज का उदकमय सकळ जरी जाहले असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे सूर्य उगवला की सगळ्या वाटा दिसतात परंतु माणूस फक्त एकाच वाटेवर चालू शकतो संपूर्ण पृथ्वी पाण्याने भरलेली आहे पण तहानेला आपल्याला एक तांब्या पाणी पुष्कळ आहे म्हणून अभंग आहेत पुष्कळ आपल्याला चालीला वेळ नाही महाराज म्हणतात मार्ग बहु असती परी तयाची नकळे गती म्हणून परियेलो माया मोह भ्रांती तिने मी झालो अंध कोण धरील चिते मारी तो हाका मोठ्याने अहो दारा श्री गुरुमूर्ती धाव धाव श्री गुरुराया काढे देवो निहात बुडतसे भव नदी माझी नकळे अंत पुष्कळ मार्ग आहेत परंतु आपल्याला कोणता नक्की निवडावा याचं ज्ञान नसतं
त्यामुळे कुणीतरी मार्गदर्शक आपल्याला पाहिजे. महाभारतात कथा आहे, कथा सांगायला आपल्याला वेळ नाही. यक्षराज धर्मराजाला प्रश्न विचारतो, राजा किमाश्चर्यम, या जगात आश्चर्य काय? राजा म्हणतो, बाबा सगळ्यांना माहिती आहे आपण एक दिवशी मरणार आहोत, परंतु सगळे लोक निश्चिंत आहेत. मरी एक त्याचा तुझा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. घडीने घडी काळ आयुष्य नेतो. प्रत्येकाला माहिती आहे की एक दिवस मी मरणार आहे, परंतु जणू काही मी अमर आहे असं समजून लोक जगतात. माऊली ज्ञानेश्वरीत सांगतात, का शतजर नावे त्रिगुणी केवी निश्चिंत होवावे. कैसी अवघडिया असावे शस्त्र वर्षी, अंगावरी पडता पाषाण नसवावे केवी ओढण. रोगे दातला आणि उदासपण ओखदेशी. या संसारात लोक निश्चिंत कसे राहतात माऊली आश्चर्य करतात. दुसरा प्रश्न तो यक्ष धर्मराजाला विचारतो, राजा को पंथा, हा मार्ग कोणता? धर्मराज म्हणतात, श्रुतिर्विभिन्ना स्मृतिरेव भिन्ना, नैको वचस्तत्र मुनि प्रमाणम. धर्मस्य तत्वं निहितं गुहायां, महाजनो येन गतस्य पंथः. श्रुती वेगवेगळ्या आहेत, स्मृतीही वेगवेगळ्या आहेत, परंतु धर्माचं गुप्त तत्व गुह्य ज्याला म्हणतात ते कळण्यासाठी महाजनो येन गतस्य पंथा. याच श्लोकाचा अनुवाद जणू निळोबारा या अभंगाच्या पहिल्या चरणात करतात की, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते. तो साधक तो मुमुक्षू महाराजांना विचारू लागला, महाराज आजपर्यंत मी पुष्कळ मार्गांचं आचरण केलं, परंतु त्या सुरुवातीला सगळ्या वाटा मला चांगल्या वाटायच्या, परंतु काही अंतर चालल्यानंतर असा अनुभव यायचा की पुढे फार दुष्कर हा मार्ग आहे, किंबहुना आपण त्या मार्गाचं अनुसरणच करू शकत नाही, अशी काही मार्ग आहेत. मग असे तुमच्या मार्गाचं काही आता गोड वाटतंय मला, परंतु पुढे काही धोका तर नाही ना? अभंगाच्या दुसऱ्या चरणात, तेनेची पंत चाले जाता, तेनेची पंत चाले जाता. तेनेची पंत चाले जाता, तेनेची पंत चाले जाता. महाराज त्या साधकाला म्हणाले, बाळा
तुला ज्यामुळे दुःख झालंय तो जो संसार, ज्यापासून तुला विरक्ती झाली, तो संसार आमच्या मते झालाच नाही. प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वारता. पुढे होईल मागुता, कदा कल्पांते घडेना. आपल्या संप्रदायाची म्हणा, शास्त्राची अशी पद्धत आहे, साधकाला उच्च स्तरावरून समजावत खाली यायचं. पहिल्यांदा अजातवाद सांगितला. वांढेची आले का कैसी जन्मपत्रिका, नभी निळी भूमिकाचे कल्पोपा. किंवा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, न झाला प्रपंच महाराजांनी त्याला अजातवाद सांगितला. परंतु तो म्हणला, महाराज आपण सांगता जग झालंच नाही, परंतु माझ्या दृष्टीला प्रत्यक्ष जग दिसतं, याची वाट काय. महाराजांना समजले आता अजातवादाचा अधिकार नाही. मग विवर्तवाद सांगितला. रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर, म्हणून आवडती पाय. रज्जू सर्पाकार विवर्तवाद सांगितला, तोही त्याला पटला नाही. नंतर परिणामवाद सांगितला. जैसे दूध मुराले स्वभावे तेची दही. परब्रह्माचा हा परिणाम म्हणजे जगत आहे असं सांगितलं, तेही त्याला पटलं नाही. तो म्हणला, महाराज अहो आम्ही खेडवळ माणसं, आम्हाला आपली शास्त्राची भाषा विचारसागर काय कळणार, आम्हाला आमच्या भाषेत सांगा ना. महाराजांना कळाला हा सामान्य अधिकारी आहे, म्हणून संसारिक भाषेत महाराज त्याला सांगू लागले, बाबा आपण गावाकडे ज्याला पिंपळावर काय म्हणतात त्याला पिंगळा, आता ती परंपरा मोडली, लहानपणी आपण पाहिलेलं आहे. तर पिंगळ्याच्या रूपात महाराज त्याला सांगले, बाबा ऐक, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, दौर फिरवितो डुग डुग ऐका, डुग डुग ऐका, डुग डुग ऐका, डुग डुग ऐका, ऐका ऐका ऐका. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. रूपकात्मक भाषेत महाराज त्याला समजू लागले, बाळा हा प्रपंच, पृथ्वी म्हणजे मधली आई आहे, खालचा पाताळ म्हणजे खालची आई आहे, आणि स्वर्ग म्हणजे वरची आई आहे. या मृत्यू लोकात एक माया नावाची बायको फिरते, आणि तिला तू जिंकलंस म्हणजे तुला मोक्ष मिळेल. मधल्या आईला एक बायको फिरे, तिजला तुम्ही साधा मग पडेल पुरे. नाही तरी पाटील बोवा, पाटील बोवा म्हणजे ईश्वर, आणि गुरे म्हणजे सर्व इंद्रिय. नाही तरी पाटील बोवा तिची तुमची पळविल गुरे. ए पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. आणखी महाराज त्याला सांगा, विठ्ठल विठ्ठल संस्कार जागृत होतात गावाकडे. महाराज सांगू लागले, बाबा प्रलयकाळी या जगातली दुसरी काही वस्तू नसते, एक परमतत्व असतं, म्हणून महाराज त्याला प्रलयकाळ रूपकात्मक भाषेत सांगतात. ऐका, महाराज म्हणतात, अनिक एक वारे सुटेल तातडी, पाटील बोवाची मग पडेल माडी. माडी म्हणजे तिन्ही लोक. अनिक एक वारे सुटेल तातडी, पाटील बोवाची मग पडेल माडी. तिची 5 पोरे म्हणजे मायेची पंचमहाभूत नावाची 5 पोरं. तिची 5 पोरे लागतील देशोधडी. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा. आपल्याला वेळ नाही,
पुष्कळ चालले म्हटलं आता वेळ संपत आलाय. पुढे महाराज म्हणतात, बाबा एवढं सांगूनही जर तू ऐकलं नाही, हे जरी नाही काल तरी दुसरे नाही ना, हे जरी नाही काल आणि जर ते शेती बा काय घालून रेला जर ते शेती बा आणि एकाच मार्गाने आमचे काय मागाईना आणि पिंगळा महाद्वारे बोले बोलत रेला पिंगळा महाद्वारे. ही वारकरी संप्रदायाची जुनी ठेव आहे, जुना त्याच चाली. आता हा म्हणजे मी काय एवढा अभ्यास नाही, जुन ऐकलेलं सांग. महाराजांनी त्याला रूपकात्मक भाषेतून सांगितलं. म्हणले बाळा तुला समजलं तर मी काय सांगितलं ते? तो म्हणला महाराज समजलं, पण आपली सांगण्याची जी पद्धत आहे ना खूप आवडली, आणखी सांगा ना. महाराज त्याला दुसऱ्या रूपकातून सांगू लागले, बाबा आपल्याला भारूड सगळ्यांना माहिती आहे, दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई. दादला म्हणजे संसार नावाचा नवरा. तो साधक म्हणतो मला संसार नवरा नको, कारण फाटके से तुटके से घर फाटके से छप्पर आणि देवाला देव घर नाही. तुटके से घर म्हणजे हे संसार, याचा ज्ञानाने निवृत्ती होते आणि स्वर्गलोक म्हणजे छप्पर. काही कालांतराने स्वर्गातही माऊली म्हणतात ना, पुण्याची पाहुटी सरे सवेची इंद्रपणाची उठी. स्वर्गालाही मर्यादा आहे, म्हणजे तुटकेसे छप्पर आणि देवाला देवघर नाही. भक्ती करण्याकरता या संसारामध्ये आणि स्वर्गामध्येही खूप प्रतिबंध आहेत. पुढे ते सांगतात, आंबाड्याची भाजी आंबाड्याची भाजी जोंधळ्याची भाकर वर तेलाची धार नाही मला दादला नको ग बाई. आंबाड्याची भाजी म्हणजे अज्ञान आणि जोंधळ्याची भाकर म्हणजे ज्ञान. या संसारात अज्ञानही आहे व ज्ञानही आहे, पण तेलाची धार म्हणजे भक्ती प्रेम नाही, म्हणून दादला नको ग बाई. एका जनार्दनी समरस झाले तो रस येथे नाही. तो साधक म्हणतो परब्रह्म तत्वात जो आनंद आहे तो या संसारात नाही, म्हणून हा संसार मला नको. एका जनार्दनी समरस झाले तो रस म्हणजे माझ्या माहेरचा रस, या संसारात नाही. मग माहेर कोणतं? मुक्ताबाई सांगते, विठ्ठल विठ्ठल संतांची समजावून देण्याची भाषा फार गोड आहे. सामान्य व्यक्तीच्या हृदयावर ठसतील असे शब्द मुक्ताबाई सांगते. ओ बगले संसारी मजला कोणी माहेराची नाव चुकवाय वढा जात तुमच्या पडते पायावो. बगले संसारी मजला कोणी माहेराची नाव. आ प्रपंच हा सासरा मजला उगाची गांजितो. भेद भयंकर भाऊ हा कर्मला उगाची जाईतो. बगले संसारी मजला कोणी माहेराची नाव. सासू ही कल्पना माझी जात करीते नाना. अविद्या ही तर ननंद माझी कदापि राही ना. आज आशा मनसा जावा याने मांडियली दैना. कुठवर सोसू जात बाई कदापि राही ना. क्रोध माझा धीर मजला भलतेची बोलितो. काम माझा दादूला बाई काम माझा दादूला मजला भलती करेले तो. बगले संसारी मजला कोणी माहेराची नाव. शेवटी मुक्ताबाई म्हणते, जो मज माहेर दाखवील जो मज माहेर दाखवील त्याची
देह समर्पीन म्हणे मुक्ताबाई गेली माझी लज्जा उडून बगले संसारी मजला कोणी माहेराची न्याव. पुष्कळ सांगितलं महाराजांनी. तर म्हणला महाराज समजलं मला, पण आता विषय लांबवायचा झाला तर काही लोक म्हणतील महाराज तुमच्या संतांनी साधन जगाला सांगितलं, परंतु आम्हाला मराठी भाषा कळत नाही, आमच्यासाठी काही सांगितलं का? आम्ही हिंदी भाषिक आहोत. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे म्हणा किंवा सर्व संतांचे हिंदी भाषेतही अभंग आहेत. महाराज म्हणतात, छोड़े घर मंदिर बन बसाया, मांगत टुकड़ा घर घर खाया, उन सो हम करो सलाम, जा मुख बैठा राजा राम. किंवा जम का अजब तड़ाका दे, तो क्या जाने लड़का दे, बड़े मिजाजी कठड़े बैठे, तकिया बिछाईत साजा, माल झपट कर जमले जावे, जैसा कबूतर. किंवा गौरवणी पुष्कळ हिंदीत आहेत. पग घुंगरू बांध मीरा नाचे, हिंदी भाषिक झालं. एक जण म्हणला महाराज आम्ही कन्नड आहोत ना, आम्हाला हिंदी नाही समजत. मग कन्नड भाषेत महाराज म्हणतात, सदा कन्नमुलने निलील नंद मूर्ती, रखुमाई नाथने पांडुरंगा, मधुर निन्न रूपा मधुर निन्न नामा, निडू निन्न प्रेम सर्व काळ, विठू माऊली वंदूवर वनी. कन्नड भाषेतला अभंग आहे. म्हणला महाराज आम्ही परदेशाहून आलो होतो, अमेरिकेहून आलो, महाराष्ट्रात आमच्या उताराची काही सोय? ते म्हणले इंग्रजी आहे. आता बाबांची क्षमा मागून सांगलो, स्वामी विवेकानंदांनी आपल्या देशाचं तत्वज्ञान, हिंदू संस्कृतीचं तत्वज्ञान जगाला इंग्रजी भाषेतून समजावून सांगितलं. इंग्रजी भाषिकांसाठी आहे. आपली क्षमा मागून म्हणून दाखवतो त्यांचं एक वाक्य. स्वामी विवेकानंद म्हणतात, डू नॉट स्पेंड युअर एनर्जी इन टॉकिंग, but meditate in silence and become dynamo of spirituality. विठ्ठल अरे पुष्कळ विचार आहे. तो म्हणला महाराज ठीक आहे, परंतु तुमच्या या मार्गावरून जाताना आम्हाला काही शास्त्रकारांची फार मोठी अडचण आहे हो. ते आम्हाला पुढे जाऊ देत नाहीत, काही प्रश्न विचारतात. महाराज म्हणले घाबरू नको, त्या सगळ्या शास्त्रकारांचं मत खंडन करून आमच्या संतांनी हा राजमार्ग निर्माण केला. अभंगाच्या 3ऱ्या चरणात
मध्ये दाखवलं म्हणून सांगलो. 4 वर्षात जर आपलं भजन व्यवस्थित तयार व्हावं अशी जर कुणाची अपेक्षा असेल तर संस्थेतलं नित्यनेमाचं भजन आणि अधिक गुरुवारची माऊलींची पालखी जर त्याने कधी चुकवली नाही तर तो कट्टर भजण्या झाल्याशिवाय राहणार नाही. मी उपदेश नाही आपल्याला, पण एक सल्ला सांगतो. भजन पालखीनं फार तयार होत, वारकरी चाली असतात सगळ्या. महाराज त्याला म्हणतात, बाबा त्या शास्त्रकारांचं खंडन केलं. मी आपल्याला बाबांच्या कृपेने जशी मला बुद्धी सुचेल तसं शास्त्रांचं थोडं थोडं मत आपल्याला सांगतो. पहिल्यांदा शास्त्रकार आहे, त्याचं नाव आहे आस्तिक. आपल्याला नास्तिकांचा विचार करायचा नाही. मेलेल्या सापाला मारण्यात काही अर्थ नसतो. नास्तिकांचं मत खंडितच आहे. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितो. त्यामुळे नास्तिकांचा विचार करायचा नाही ना आपल्याला वेळही नाही, आणि तेवढं मला त्यांचं अभ्यासही नाही. यांचं आहे असंही नाही. आस्तिकांचं न्यायमत पहिल्यांदा आहे. न्यायशास्त्रकार न्याय आणि वैशेषिक ते भाऊच आहे जवळपास. फक्त नैयायिकांनी 7 पदार्थांचं ज्ञान 7 पदार्थ मानले आणि वैशेषिकांनी 16 पदार्थ मानले. आपल्या गुरुवर्य जोग महाराजांचं एक वेदांत विचार नावाचा ग्रंथ आहे, आपण अवश्य वाचा. त्यामध्ये महाराजांनी संपूर्ण वेदांत महाराजांच्या भाषेत लिहिलेला आहे. नैयायिक 7 पदार्थ आणि वैशेषिक 16 पदार्थ मानतात. नैयायिकाचे द्रव्य गुण करून सामान्य विशेष समवाया भाव 7 पदार्थ हा वैशेषिकांचे 16 पदार्थ आहेत. ते नैयायिक म्हणतात आम्ही जगाला तत्वज्ञान कळावं यासाठी तत्वज्ञान सांगतो, ही ते प्रतिज्ञा करतात सुरुवातीला. नंतर म्हणतात दृश्य जे जगत आहे तो आत्मा नाही, या जगताहून भिन्न आत्मस्वरूप आहे. हे तुम्हाला कळण्यासाठी आम्ही या जगताचं स्वरूप तुमच्या समोर प्रगट करतो, नैयायिक म्हणतात. जगतात दिसणारा प्रत्येक पदार्थ त्याची बारीक विचार करून नैयायिक अणुपासून त्याची निर्मिती वगैरे मानतात. परंतु अडचण अशी झाली की नैयायिकाने आत्म्याहून भिन्न जगत आहे आणि जे जगत आत्म्याहून भिन्न आहे त्याचीच तुम्हाला चांगली माहिती देऊ म्हणजे तुम्हाला साहजिकच या जगाहून आत्मस्वरूप भिन्न कसं आहे हे कळेल. अडचण अशी निर्माण झाली की नैयायिक जगताचा विचार करता करताच त्याचं कीर्तन संपलं, आत्मा राहिला बाजूला. उदाहरण सांगायचं झालं, एक कोणीतरी मनुष्य हातावर खडी साखरेचा खडा घेऊन चालला होता. वाळवंटाचा रस्ता होता, त्याच्या हातावरचा खडी साखरेचा खडा खाली पडला. आता खडी साखरेचा खडा शोधण्यासाठी त्याने एक विचार केला, आपण खडी साखरेचा खडा शोधण्यापेक्षा हे वाळवंटातली वाळू बाजूला सारू सगळी आणि राहिलेला आपला खडाच आहे खडी साखरेचा. असं करायला गेल्यावर कधी त्याला खडा सापडेल. तद्वत नैयायिकांनी जगताचा विचार करता करताच नैयायिक थकून गेले, आत्मविचार बाजूला राहिला. बरं, वैशेषिक त्यांचे भाऊ जे त्यांचं सोबतच खंडन आहे. न्याय वैशेषिक सांख्य प्रकृती पुरुष विवेक ज्ञानाला मोक्ष म्हणतात. सांख्य मतामध्ये पुरुष स्वतंत्र प्रकृती स्वतंत्र मानतात आणि प्रकृती ही स्वतंत्रपणे जगाची निर्मिती करते असं सांख्यमत सांगतात. आणि पुरुष नाना मानतात. सगळेच हे जे आस्तिक वेदांत सोडून जे शास्त्रकार आहेत त्यांचं एक सामान्य मत म्हणजे सगळ्यांना मान्य असं आहे की आत्मा हा व्यापक आणि नाना आहे असं ते मानतात. आता सांख्यही तसेच मानतात. सांख्य म्हणतात आत्मा व्यापक आहे, नाना आहे. जी गोष्ट व्यापक असते ती नाना नसते आणि जी गोष्ट नाना असते ती व्यापक असू शकत नाही. म्हणून सांख्यमतही खंडित आहे. त्याचा पुष्कळ विचार आहे, थोडक्यात सांगितलं आपल्याला. खंडित आहे. न्याय वैशेषिक सांख्य योगी हे आत्म्यात परोक्ष ज्ञानच जाणू शकतात. समाधी लावल्यानंतर योग्याला आनंद होतो, परंतु समाधीचं उत्थान झालं की व्यवहारात दुःख होतो. आत्म्याला ते परिच्छिन्न मानतात, त्यांना परोक्ष ज्ञान असतं, अपरोक्ष नसतं. योगमत खंडन. योग न्याय वैशेषिक योग पूर्वमीमांसा
पूर्वमीमांसक म्हणतात या मीमां पुष्पितां वाचं प्रवदन्ते पश्यतः वेदवादर्ताः पार्थन अन्यदस्तीतिवादिनः कामात्मान स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रिया विशेषभूनां भोगैश्वर्य गतिं प्रति. म्हणजे या जन्माला यावं, यज्ञ करावा, याग करावं, स्वर्ग लोकाला जावं, तिथले नाना प्रकारचे भोग भोगावे. पण महाराज स्वर्गात जर आता वक्तेबाबांच्या भाषेत सांगायचं झालं तर या लोकात, माफी मागून बोलतो, या लोकात डुकराला डुकरिणीपासून जे सुख किंवा विष्ठा खाण्यापासून जे सुख मिळतं तेच सुख इंद्राला रंभेपासून आणि तिथले भोग भोगण्यापासून मिळतं. विठ्ठल विठ्ठल. मग आणि स्वर्गाला मर्यादा आहे हो. आपल्याला ओळी सांगितली गेली आपल्याला, जोपर्यंत पुण्य तोपर्यंत स्वर्ग आहे. मग त्या स्वर्गाला जाऊन काय करायचं? तो साधक म्हणला आम्हाला नित्य सुखाची अपेक्षा आहे ना, स्वर्गाला मर्यादा आहे. मग शेवटी उत्तर मीमांसा आपलं जे वेदांत मत आहे तैसा व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट बसतो. वेदांत मत सगळ्यांचं जे राजा आहे, ज्याला म्हणतात हाती के पाव मी सबके पाव, सगळ्यांचं राजा असलेलं मत वेदांत मत आहे. त्याला सिद्धांत सौरस महाराजांनी या अभंगात म्हटलेलं आहे. नाथ महाराज आपलं अमृतानुभवामध्ये एक ओवी आहे माऊलींची. लवणाची मासोळी जरी होय जिव्हाळी, तरी जरी ना वेगळी नदी देवी. एखाद्याने मिठाची मासोळी केली आणि मंत्रतंत्राने तिला जिवंत केलं, मिठाची मासोळी आणि तिला जिवंत केलं. लवणाची मासोळी जरी होय जिव्हाळी, तरी जळी ना वेगळी न जी देवी. आता तिला मिठाची असल्यामुळे पाण्यात सोडली तर विरघळून जाईल आणि जिवंत आहे त्यामुळे पाण्याच्या बाहेर काढली तर जगू शकणार नाही. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा जीव परब्रह्म स्वरूपाहून कधीच वेगळा राहू शकत नाही. जीव ब्रह्मैव नापरहा. कितीतरी वेदांताचं चिंतन. आपलं एक छोटासा दृष्टांत सांगतो, ब्रह्म व्यापक स्वरूपाचं आहे. आपले समर्थ रामदास स्वामी यांचा दृष्टांत आहे. रामदास स्वामी त्यांचं सज्जनगडावर म्हणा कुठे प्रवचन करत होते. त्यांना भेटण्यासाठी त्या काळचे जे शंकराचार्य आहेत ते भेटण्यासाठी आले. रामदास स्वामीचं प्रवचन त्यांनी पाहिलं. शंकराचार्यांनी आपल्या एका शिष्याला जवळ बोलवून सांगितलं, बाळा ही वाटी घेऊन रामदास स्वामी पशी जा आणि त्यांना म्हणावं या वाटीत ब्रह्म भरून द्या. आता दोघंही तत्वज्ञानी मनुष्य. रामदास स्वामीकडे तो विद्यार्थी गेला, म्हणला महाराज आमच्या आचार्यांनी सांगितलंय की या वाटीत ब्रह्म भरून द्या. रामदास स्वामी त्या बाळा म्हणले, बाळा तुमच्या गुरुजींना म्हणावं आधी ही वाटी रिकामी करून द्या, मग मी भरून देतो. विठ्ठल विठ्ठल. ब्रह्म परब्रह्म स्वरूप सत आहे, चित आहे, आनंद स्वरूप आहे. आता पुष्कळ कोणता मार्ग दाखवला तेच अजून राहिले. भक्तीचा मार्ग दाखवला. भक्तीचं स्वरूप नारद महर्षी सांगतात, सातु अस्मिन परम प्रेम रूपा यथा व्रज गोपिकांना. भक्ती म्हटलं की व्रज गोपिकांची जसं गोपिकांनी भगवंतावर प्रेम केलं ते प्रेमाचं लक्षण, ते भक्तीचं लक्षण. पुष्कळ भक्तीचाही विचार आहे. आपण सगळे ज्ञानी आहात, त्या ज्ञात आहे. आता शेवटी राहिलेला विचार म्हणजे असा की भक्तीचा मार्ग गोपिकांचा ठीक आहे, पण आपला हा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी जो वारकरी संप्रदायाचा पाया रचला त्याचा या ठिकाणी अर्थ अभिप्रेत आहे. तेनेची पंथे चालू जातात. आता ती वाट कोणती हो असं जर आपण म्हटलं तर कुंचे पताका भार
जाण्याची जी वाट आहे ती साधू संतांनी दाखवली. आणि या वाटेने जर गेले तर न पडे गुंता कोठे काही, म्हणजे पुन्हा जन्माला यावं लागणार नाही. निळा म्हणे ऐसे संत, असा सोपा मार्ग दाखवणारे जे संत आहेत ते निळा म्हणे ऐसे संत कृपावंत आणि सुख सिंधू आहेत. सुखया संत समागमे नित्यजून आगे तुझी यान कृपावंत आहेत. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. अभंगावर यथामती गुरुवार यांच्या आशीर्वादाने जशी बुद्धी सुचली असा विचार केला. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन या ठिकाणी अभंगाचा धावता भावार्थ झाला असं समजून एकदा संप्रदायपूर्वक पांडुरंगाचं भजन करू. सगळ्यांनी टाळी वाजवून, ज्यांच्या हातात टाळ आहे त्यांनी टाळ वाजवून एकदा मनोभावे भगवंताचं भजन करू. विठोबा हा आमचं जे यावर्षीचं 4थं वर्ष आहे त्याबद्दल मी वैयक्तिक वर्णन करणं म्हणजे आत्मस्तुती होईल. परंतु सर्व गुरुवर्यांचं, सगळ्या संस्थेच्या विद्यार्थ्यांचं आमच्या पाठाविषयी जे मत आहे त्यावरून मी सांगतो की काही काळ गेल्यानंतर म्हणा, कालांतराने आमच्या पाठाची काही कामाच्या वेळी गुरुवर्यांना नक्की आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. आता अशा सुंदर पाठामध्ये आमची तशी योग्यता नाही. काही काम असलं की मुख्य अडचण म्हणजे सगळ्या पाठाच्या विद्यार्थ्यांना माझी असते. मी जरी दिसायला चांगला असलो, माझं नाव चांगलं असलं, पाठातल्या विद्यार्थ्यांना माहिती माझा काय स्वभाव आहे आणि किती मी मूर्ख आहे. आता तुम्ही कीर्तन ऐकून तुम्हाला वाटून चांगला अभ्यास आहे, परंतु पाठातल्या विद्यार्थ्यांना विचारा म्हणजे कळेल. असा माझा काही अधिकार नाही. जरी मी आळंदीत पुष्कळ वर्ष राहिलो तरी परंतु जसा एखाद्या नदीच्या पात्रामध्ये एक दगड असावा, तो दगड वरून शेवाळतो परंतु आत त्याच्या काही जात नाही, त्याप्रमाणे मी आळंदीत पुष्कळ वर्ष राहिलो, या ठिकाणी शाळा शिकलो. सद्गुरू वैद्य बाबा यांच्यासोबत फिरलोही. 1-2 कीर्तनाला बाबांसोबत गेलो होतो. ज्यांनी पहिली चाल म्हणली ते राम महाराज, त्यांच्यामुळे मी तेव्हा लहान होतो, त्यांच्यामुळे बाबांची संगती मला घडली. आपल्याला मला सांगावं वाटत नाही, पण आता आवडतच नाही हा व्यक्तीला मी काय करणार. गुरुवर्य वैद्य बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपण्याचं मला भाग्य प्राप्त झालं. विठ्ठल गुरुवर्यांचं वर्णन काय करावं. आपल्या पाठातल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी थोडक्या मोठ्या भाषेत वर्णन करू शकेल. रामायणामधला एक प्रसंग आठवतो, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. वनवास, रावणाला मारून वनवास पूर्ण करून जेव्हा प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मण सगळे वानर अयोध्येला येतात, त्यावेळी प्रत्येकाच्या कामगिरीनुसार प्रत्येकाला बक्षीस प्रभू रामचंद्र देतात. भरताला सांगतात, भरता हा वाली आहे, हा सुग्रीव आहे. वालीवा सुग्रीवाने प्रत्येकाचं देव वर्णन करून सांगत होते, याने अशी कामगिरी केली, तशी कामगिरी केली. जेव्हा हनुमंताची बारी आली त्यावेळी हनुमंताचा परिचय करून देताना प्रभू रामचंद्राच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणले, भरता, भरत भाई कपीसे उरीन हम नाही, भरत भाई कपीसे उरीन हम नाही. भरता, या हनुमंताचे जेवढे आपल्यावर उपकार आहेत, आपण याच्या उपकारातून कधीही उत्तीर्ण होऊ शकणार नाही. योजन मर्याद समुद्र की, या 100 योजन असलेल्या समुद्रावरून क्षणात उडी मारून पलीकडे गेला तर सीतामातेची शुद्धी म्हणजे शोध लावला. या हनुमंताला आपण काहीच देऊ शकत नाही. त्याप्रमाणे या गुरुवर्यांचे जे आपल्यावर उपकार आहेत, त्या उपकारातून आपण उत्तीर्ण तर कधी होणारच नाहीत, परंतु उत्तीर्ण होऊ नये आयुष्यातल्या प्रत्येक पावलावर गुरुवर्यांच्या उपकाराचं आपल्याला स्मरण राहावं. काही
सर्व गुरुवर्यांचं नाव तर मी घेऊ शकत नाही, कारण मागच्या वर्षी एका विद्यार्थ्याने सर्व गुरुवर्यांचे नाव घेऊन वर्णन केलं. त्यात ओघात माऊलींचं नाव आलं, त्याच्याकडून माऊलींचं 2 शब्दात वर्णन केलं. त्यानंतर माऊली त्याला पुष्कळ बोलले. आम्ही जर बोललो तर आम्हाला मारतील माऊली. कोणा सर्व गुरुवर्यांचं सार्वजनिक वर्णन करणं यथोचित मानून काही म्हणजे सूचना नाही, पण एक अनुभव म्हणून मी आपल्या या आता संस्थेत शिकणाऱ्या पाठात बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो. आळंदीच्या वास्तव्यामध्ये काही 4-5 आनंद आपल्याला उपभोगता येतात की त्यामध्ये इंद्रायणीचं स्नान असेल, सकाळी माऊलींचं दर्शन असेल, आपल्या संस्थेतला काकडा, माऊलींची पालखी आणि संस्थेचे काही नियम, सेवा म्हणा. कोणती तरी अशी आपल्या 4 वर्षामध्ये अशी एक सेवा पाहिजे की जी सेवा तुम्ही आल्याशिवाय कोणीच करू शकणार नाही, अशी काहीतरी सेवा असली पाहिजे. आणि 4 वर्ष सुटल्यानंतर मागच्या लोकांनी असं म्हणावं की तो असता तर हे काम आडलं नसतं. असं काहीतरी 4 वर्षात आपल्याकडून अखंडपणे अविरत आणि ज्याला ज्याला कर्तव्यनिष्ठा म्हणतात, जबाबदारी ज्याला म्हणतात, जबाबदारीनं अशी एक सेवा आपल्या वाट्याला पाहिजे, जेणेकरून आपलंही मन संस्थेला धरून राहील. इंद्रायणीच्या स्नानाचे काय आपल्याला आनंद सांगू. माऊलींनी सांगितलं, आम्ही 4 वर्ष संस्थेत असताना सकाळी 4ला इंद्रायणीला स्नानाला जायचो आणि परत संध्याकाळी 4 वाजता इंद्रायणीचं स्नान करायचो. दिवसातून 2 टाइम स्नान 4 वर्ष कधीही न चुकता माऊलींनी केलं. बाबांचा आम्ही प्रत्यक्ष पाहिलं. आम्ही जेव्हा 2ऱ्या वर्षाला होतो, 3ऱ्या वर्षाचे काही दिवस बाबा सकाळी 2:30 ते 3च्या दरम्यान इंद्रायणीवर स्नानाला दिसायचे. नंतर बाबाचं ऑपरेशन झालं, त्यामुळे नाही झाल्याने बाबा आजही जायची इच्छा करतात, परंतु सर्व विद्यार्थ्यांच्या गुरुवर्यांच्या इच्छेनं बाबाला इंद्रायणीवर जायला परवानगी देत नाहीत. एवढी इंद्रायणीच्या स्नानाची महती. सेना महाराज म्हणतात, इंद्रायणी स्नान करीती प्रदक्षिणा तुटती यातना सकळ त्याच्या. संस्थेचं भजन असेल, हा एक आनंद आहे, उपभोगता आला पाहिजे. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो. आता आत्मचरित्र आपण सगळे म्हणतात, परंतु सांगण्यासारखं चरित्र काहीच नाही. आता एवढे वर्ष आळंदीत कोणी 10-11 वर्ष राहिलं म्हणजे सहज त्याला काहीतरी माऊली प्रसाद दिल्याशिवाय राहत नाही. आम्ही 2005ला आळंदीत आलो. ज्ञानेश्वर विद्यालय हे समोर जे आहे त्या ठिकाणी 8वीला होतो. 8वी 9वी 10वी 12वी पर्यंत इथे शिकलो. त्यानंतर चातुर्मास बाबांच्या चातुर्मासात खूप बाबांनी प्रेम दिलं. काय नवीन मुलगा जेवढा गुरुवर्यांशी अनन्य राहू शकतो तेवढा जुना राहू शकत नाही. त्याला सगळ्या वाटा माहीत असतात, पळवाटा माहीत असतात, परंतु बाबांनी आम्हाला प्रेमाने सांभाळलं. 12वी चालू असताना चातुर्मासात गेलो होतो. बाबांना सांगितलं, बाबा 12वीला आहे पण शाळेत मन लागत नाही. बाबांनी सांगितलं, अरे शाळा 12वी पूर्ण कर, पुन्हा 2ऱ्या वर्षी. बाबांनी पितांबर शास्त्री जिथं बसले होते, मला म्हणजे थोडा वेळ थांब. शास्त्री बाबा पितांबर शास्त्री बाबा बाहेर गेले. बाबांनी 200 रुपये काढले, माझ्या हातात दिले, सांगितलं जा आळंदीला. आणि 12वी झाल्यानंतर पुढच्या वर्षी चातुर्मासाला येईल. आमच्या चातुर्मास म्हणजे 2012चा. आमच्या चातुर्मासाचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत. समाधान बुवा, सौदाम बुवा, उद्धव बुवा, तर आम्ही चातुर्मासाला आमच्या अधिक मास आलता, त्यामुळे आमचा चातुर्मास नाही पंचमास झाला होता. जो बाबाच्या 7 ते 65 साली बाबांनी आम्हाला शिकवल्या. रोज आवृत्ती घ्यायचे बाबा, पुष्कळ झाली. अशा झाली पाठ झाल्या की त्या आयुष्यात झोपतून उठून जरी तुम्ही म्हणायला लावले तरी एक आठवला. म्हणून तुम्हाला एक अभंग सांगतो बाबांचा. वैष्णवा घरी सर्व काळ सदा धन धन ती टाळ, सदा धन धन ती टाळ. कन्या भाकरी ते खाणे, गाती राम नाम गाणे, गाती राम नाम गाणे. वैष्णवा घरी सर्व काळ सदा. अशा काही चाली दिल्या की एखादा साधक जर विणा लावून, कानाला विण्याचे स्वर लावून
जर ह्या चाली तो म्हणत राहिला तर त्याला विषयाची कधी आठवण सुद्धा होणार नाही. आयुष्य त्याचं परमार्थिक साध्यात सहज निघून जाईल. अशा गोड चाली बाबांनी आम्हाला शिकवल्या. शेवटी जाता जाता एक गोष्ट सांगून सेवा संपवतो. ही जी आमच्या पाठाची सगळ्यांची प्रेमाची एकत्र येण्याची जी वेळ आहे, आता जो 2-3 महिन्यात तिकडे तिकडे आपापल्या वाटेने सगळे जातील, परंतु हे जे प्रेम आहे काय या संसाराचा नियम माहित नाही. लोक एकत्र आले की प्रेम निर्माण होतं आणि जाताना जी प्रेमाची ताटातूट होते त्यामुळे जे दुःख होतं ते सहन करण्याची ताकद देवाने काहींना दिली, काहींना दिली नाही. आता माझ्यासारख्या कठोर हृदयाच्या दगडाचं हृदय जाते अशा मनुष्याला काही वाटणार नाही, परंतु पुष्कळ विद्यार्थ्यांची अशी अवस्था झाली की हे 4 वर्ष कधीच संपू नये असं वाटतंय. एवढा आनंद एवढं प्रेम विद्यार्थ्यांत निर्माण झालंय. प्रभू रामचंद्र सांगतात, भरता या जगामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती कोणाच्याही संघात कायम राहू शकत नाही, कधीतरी त्याला जावंच लागतं. 2 ओंड त्याची होते सागरात भेट, एक लाट जोडी दोघा पुन्हा नाही गाठ. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाता. वियोग होण्यासाठीच जगात मिलन होत असतं. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाता. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. आता वियोग होणार, परंतु वारीच्या निमित्ताने आणखी संस्थेच्या काही विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी एकत्रित यावं. प्रत्येकाने संस्था झाल्यानंतर वारीला येऊन प्रत्येकाची भेट घ्यावी. त्या भेटीची आशा मनात घेऊन भगवंताने आयुष्यभर माझ्याकडून परमार्थिक साधना करून घ्यावी. गुरुवर्यांची स्मृती अखंडितपणे माझ्या हृदयामध्ये ठेवावी एवढी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरून या बाही भवहाकारी दातारा. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणे धन्य तुझी विठोबा. करी आती रांताना शिवदेव होनी प्रकाश, तोडी आशा पाश करी वास हृदयी पाहे. गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवी माथा पायी अथा राखावे ज्ञानेश्वर.